सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अंबाजोगाईच्या राजकीय परिघामधून येत आहे। या भागाचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा व महिला आघाडीच्या नेत्या नमिताताई अक्षय मुंदडा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारापासून गेली काही दिवस दूर होते, अलिप्त होते। परंतु राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे आणि बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मुंदडा कुटुंबियांची समजूत घातली आणि गेल्या काही दिवसांमध्ये जो काही चर्चा, विचारविनिमय होता त्यावर पडदा टाकण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून मुंदडा कुटुंबीय हे प्रचारापासून दूर होतं, राजकीय भूमिका त्यांनी जाहीर केलेली नव्हती। त्याचे वेगळे परिणाम कार्यकर्त्यांसमोर, पदाधिकाऱ्यांसमोर जाऊ नयेत या भूमिकेतून मुंदडा कुटुंबियांना चुप्पी साधली होती। काही एक बोलायला तयार नव्हते, परंतु राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा आणि नमिताताई मुंदडा यांना बाहेर ठेवणं, बाजूला ठेवणं पक्षासाठी योग्य नाही। याचा वाईट परिणाम मतपेटीवर होऊ शकतो। त्या अनुषंगानं मुंदडा कुटुंबियांशी संपर्क केला आणि ज्या काही गैरसमज मुंदडा कुटुंबियांचे होते ते दूर करण्यात धनंजय मुंडेंना यश आलेलं आहे। आणि आज त्या संबंधीची घोषणा मुंदडा कुटुंबियाच्या वतीनं आई या निवासस्थानी करण्यात आली। नंदकिशोरजी मुंदडा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आई या निवासस्थानी बैठकीला हजेरी लावली। त्या बैठकीला स्वतः विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे, उमेदवार बजरंग सोनवणे हे सुद्धा उपस्थित होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जे काही मतभेद आहेत, जे काही मनभेद आहेत ते दूर करण्यात मुंडेंना यश आलेलं आहे। या बैठकीला प्रामुख्यानं ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, नमिताताई मुंदडा, अंबाजोगाई बाजार समितीचे सभापती मधुकर काजगुंडे, जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्रीताई बालासाहेब शेप, पंचायत समितीचे उपसभापती तानाजी देशमुख, अंबाजोगाई नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, नेताजी शिंदे, ज्ञानेश्वर चौरे, नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम, राहुल गदळे, सूरज पटाईत यांच्यासह असंख्य नंदकिशोर मुंदडा समर्थक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। एक निश्चितच यामुळं एक वेगळा मेसेज समाजासमोर जाणार आहे, मतदारांसमोर जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक मोठा गट, प्रभावी गट, ज्यांना लोकमान्यता आहे असा गट मुंदडांचा होता आहे आणि त्या अनुषंगानं मुंदडा हे पक्षाच्या प्रवाहाच्या बाहेर राहणं हे पक्षासाठी हितकारक नव्हतं। म्हणून मुंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि एक कमालीचा बदल या निमित्तानं घडवून आणलेला आहे। तसंच जे काही प्रश्न होते ते प्रश्नासंदर्भात सुद्धा सकारात्मक चर्चा झालेली आहे। बजरंग सोनवणे यांनी तर स्वतः मी नमिताताई मुंदडा यांचा प्रचार करण्यासाठी सर्वात पुढं मी असेल आणि विशेष म्हणजे नमिताताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी माझा पुढाकार असेल तर सांगितलंच। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं भावी आमदार म्हणून त्यांचा या ठिकाणी वारंवार उल्लेख बजरंग सोनवणे आणि इतर नेत्यांनी केल्यानं निश्चितच आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मतदारसंघाच्या उमेदवार या नमिताताई मुंदडा असतील यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळं निश्चितच या मतदारसंघामध्ये बळकटी मिळणार आहे। सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोष जो आहे, संताप जो आहे तो मतपेटीतून या निमित्ताने व्यक्त केला जाऊ शकतो। सत्ताधाऱ्यांच्या विषयी या मतदारसंघामध्ये प्रचंड संताप आहे, रोष आहे आणि नंदकिशोर मुंदडा हे पक्षाशी अटॅच झाल्यानं, पक्षासोबत आल्यानं याचा चांगला परिणाम बजरंग सोनवणे यांच्या मतपेटीवर होऊ शकतो, हे या निमित्तानं सिद्ध होईल। धनंजय मुंडे यांनी घेतलेला पुढाकार हा निश्चितच बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासाठी सकारात्मक पाऊल मानलं जात आहे। वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। जिल्ह्याचं एक सांगा